नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिककर एकवटलेले आहेत। अनेक सामाजिक संघटना, राजकीय नेते, कलाकार मंडळी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करतायत। नाशिकचा पम्या देखील तपोवनात पोहोचलाय आणि झाडांवर डोकं ठेवून झाडांना मिठी मारून वृक्ष वाचवण्यासाठी आर्जव करतोय। त्याच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी। सिनेकलावंत, नाट्य कलाकार सर्वच जण तपोवनामध्ये येत आहेत आणि वृक्ष तोड करू नका अशी आर्जव करत आहेत, अशी विनंती करत आहेत, यासाठी आंदोलन देखील करत आहेत। आता याच शृंखलेमध्ये एक नाव अजून वाढलेलं आहे, तो म्हणजे पम्या। पम्या आज साधुग्राममध्ये आलेला आहे आणि हाच पम्या आता स्वतःचं डोकं आपटून घेत आहे या झाडावर। त्याला अतीव असं दुःख झालेलं आहे, कारण हे झाड तोडलं जात आहे। पम्याच्या नेमक्या काय भावना जाणून घेत। पम्या, काय करतोयस हे? माझं झाड तोडतायत। अहो, इथेच मी लहानचा मोठा झालोय, खेळलोय, बागडलोय, पण आता आहे ना, हे झाड तोडतायत। कोण तोडतोय झाड? सरकार। का बरं तोडतोय, तुला काय माहिती आहे का? नाही। इथे कुंभमेळा भरतोय, इथे साधुग्राम उभारलं जाणार आहे, साधू महंत इथे येणार आहेत। हो, पण त्याच्यामध्ये माझ्या झाडांचा काय दोष? हा, ते झाड का तोडतायत? पण मग तुझे बाकीचे मित्र कुठे? तू एकटाच आलायस? हा, ते पण येतील। मी आलोय ना, तर अर्धवटराव, तात्या विंचू ते सुद्धा येऊन जातील। हा, त्यांच्यावर थोडासा उंफट स्वाहा केल्याशिवाय होणार नाही। पण कोण करणार आहे ओमपट स्वाहा? सगळी पब्लिक जर एकजूट झाली तर उंफट स्वाहा आपण करू शकतो। हा, त्यांनी जर निर्णय घेतला पब्लिकने, तर सरकारला मान्य करावंच लागेल। तुझं आता सरकारला काय सांगणं आहे? प्लीज आमचे झाडं तोडू नका। आमची जी थंड हवा आहे, आमचं ऑक्सिजन आहे, त्याचं प्रमाण कमी होईल। प्रदूषण वाढण्यामध्ये मदत नका करू। हा, प्लीज। कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून आपले कलेचं सादरीकरण देखील करत आहेत आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश देखील देत आहेत। आता सरकार, प्रशासन नेमकं काय निर्णय घेतं हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।